महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। येत्या निवडणुकीत भाजपाचे 150 आमदार निवडून आणायचे आहेत। चित्रा वाघ। आपला भारत एकमेव देश आहे की एखादी महिला गरोदर राहिली की तिची शासकीय स्तरावर काळजी घेतली जाते। माता आणि बाळ सुदृढ झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात। आपल्या महिलांनी वाडी वस्तीवर जाऊन तेथील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आत्ताच्या तरुण मुलांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहिले आहे। त्यांचे काम ते पाहत आहेत। 2.5 वर्षे भकास महाराष्ट्र होता तो विकास महाराष्ट्र करण्यासाठी आपले दोन्ही शिलेदार दिवस रात्र एकत्र करून अगदी 18 तास काम करीत आहेत। येत्या निवडणुकीत भाजपाचे 150 आमदार निवडून आणायचे आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केले। कर्जत शहर भाजपा उपाध्यक्षा शर्वरी कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन कर्जत शहरातील खाटी काळीमध्ये केले होते। भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा समन्वयक शैला शरबिद्रे, भाजपा प्रदेश माजी उपाध्यक्षा कल्पना दास्ताने, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, दीपक बेहेरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, महिला शहराध्यक्षा स्नेहा गोगटे, सरस्वती चौधरी आदी उपस्थित होते। चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, लोकांपर्यंत आपल्या नेत्यांच्या भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे। आलेली महिला रिकाम्या हाताने जाता कामा नये, याची काळजी घ्या। काय बोलायचं, काय सांगायचं याची टिप्पण मी देणार आहे। ते जेथे महिला भेटतील त्यांना सांगा, आपल्याला येत्या निवडणुकीत 150 आमदार आपले निवडून आणायचे आहेत। मोदी, कमळ आणि भाजप घराघरात पोहोचविले पाहिजे। विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा। तुमच्या एका मतांमुळे मोदी आहेत हे लक्षात ठेवा। आता एकही तास फुकट घालवू नका, पुढील दिवस आपलेच आहेत। सुरुवातीला भाजपा कर्जत शहर उपाध्यक्षा शर्वरी कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात, हे संपर्क कार्यालय माझे नसून सर्वांचे आहे। अश्विनी पाटील यांनी या कार्यालयात प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम झाले पाहिजे। महिलांना एकत्र करून एकजुटीने काम केल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले। सूत्रसंचालन वैद्य यांनी केले। या प्रसंगी सुनील गोगटे, किरण ठाकरे, संजय कराळे, रमेश कदम, शहराध्यक्ष बळवंत घुमरे, दिनेश सोलंकी, स्मिता घरलुटे, दिगंबर कांबळे, संतोष कांबळे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र माझा करिता रायगड कर्जत विजय मांडे। पण एका मैत्रिणीचा, एका सहकारीचा, एका महिलेच्या कार्यालयाचं उद्घाटन हा आमच्यासाठी खरोखर जिव्हाळ्याचा विषय, प्रेमाचा विषय असतो। कारण शेवटी महिलांचं स्वतःचं कार्यालय असतं। आपण जर बघितलं असेल 10 पुरुषांची कार्यालय असतील सुनील, तर एखादं महिलेचं कार्यालय असतं। आणि त्याच्यामुळे आज आमच्या शर्वरीताईंचं कार्यालय या ठिकाणी आलेलं आहे आणि अतिशय तळागाळातून काम करत इथपर्यंत त्या पोहोचल्या। आपण बघितलं की गेली 3 पिढ्या त्यांच्या भारतीय जनता पार्टी सोबतच आहे, त्या विचारावर ते चालणार आहे। 2 वेळेला या शहराचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। ज्या समाजातून त्या येतात त्या खाटी समाजामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे। मी मगाशी त्यांचं कार्यवृत्तांत बघत होते। तर विविधता जे घटकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी जे गरजेचं आहे, मग त्याच्यामध्ये तुमचे आरोग्याचे मुख्यतः जे विषय असतील ते घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचतात। खरं मैत्रिणींनो, समाजकारण ही राजकारणाची पहिली पायरी असते। पहिलं असतं समाजकारण आणि करता करता मग आपण जातो राजकारणावर, आणि ते आपल्या रक्तात असावं लागतं। कसं एक आपण म्हणतो ना बाळकडू, हे शर्वरीताईंकडे पण काहीतरी करण्याची धमक आहे। लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि आपण फार म्हटलो ना की आपण ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाने भरभरून या देशातल्या लोकांसाठी दिले। आज तुम्ही जर फक्त योजना जर बघाल, संपूर्ण जगामध्ये जबाबदारीने तुम्हाला सांगते, संपूर्ण जगात एकमेव आपला देश असेल ज्या ठिकाणी बाई गरोदर राहिली की तिला त्या ठिकाणी शासकीय योजना मिळतात। म्हणजे तुम्ही बघा, तिचं तब्येत नीट झाली पाहिजे, तिला कॅल्शियमच्या गोळ्या, तिच्या तपासण्या, तिच्यासाठी आशाताई असते, नंतर तिची डिलिव्हरी ही इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाली पाहिजे, याच्यासाठी त्या ठिकाणी महिला काम करतात। दूध चांगलं यायला पाहिजे याच्यासाठी शासकीय योजना आहे की ती माता कुपोषित राहायला नकोय, बाळ आणि माता दोन्ही सुदृढ असले पाहिजे। नंतर मग तुमच्या अंगणवाडी सेविका आहेतच। अशा विविध योजना मी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। आज सगळ्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तुमचं आणि माझं सगळ्यांचं आहे। मला आनंद आहे की आज कार्यालय झाले, कारण लोकांनी यायचं कुठे,
कुठं द्यायचं तर एक ठिकाण होतं, कार्यालय याच्यासाठीच असतं की बाबा या वेळेला इथं आपण येऊ शकतो. आणि विशेषतः महिलांसाठी सांगायचं तर महिलांचे प्रश्न थोडे वेगळे असतात. त्याच्यासाठी महिलाच महिलांच्या जवळ जाऊ शकते, तिकडे जाऊन तिला सांगू शकते. बरेच प्रश्न जे आहेत ते ती पुरुषांना मोकळेपणाने सांगू शकत नाही की आपल्याकडे व्यक्त होते. तुम्हालाही अनुभव आहे, मलाही अनुभव आहे, आपण इथे काम करतो या क्षेत्रात सगळ्यांना अनुभव आहे. त्यामुळे ती बाई आपल्याकडे आल्यानंतर शर्वरी ती खाली राहताना जाता कामा नये याच्यासाठीची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी आत्ताच अश्विनीला सांगत होते की या जिल्ह्यामध्ये ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथपर्यंत आपण जायला हवं. लोकांना सांगायला हवं की त्यांचं जे जगणं आहे ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये म्हणजे आज जे स्वतंत्र होऊन 75 आपण अमृतकाल वर्ष अमृत महोत्सव साजरा करतोय. पण तुम्ही बघा की मोदीजींच्या आधी काय परिस्थिती होती. लोकांना हे सांगावं लागणार आहे, विशेषतः नवमतदारांना सांगावं लागणार आहे. त्यांना तर माहितीच नाही की काँग्रेसच्या राजवटीत काय झालं. त्यांनी फक्त मोदींनाच पाहिलंय आणि त्याच्यामुळे फरक स्पष्ट करा. असा जो आपण लहानपणी एक प्रश्न सोडवलेला होता, हा फरक स्पष्ट करा. आपल्या या तरुण मुलांना आणि तरुण मुलींना सांगण्याची सुद्धा जबाबदारी मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे घराघरामध्ये जाताना ज्या वेळेला असे नवतरुण मिळतात, जेव्हा नवमतदार की मी पहिल्यांदाच वोटिंग करणार आहे, तर का भाजपची गरज आहे आणि का मोदीजी हवे हे आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करून सांगता आलं पाहिजे. आज आपण पाहतोय की कुठे नसेल पण पुढची 25 वर्ष आपली कशी असतील, भारताचा अमृतकाळ कसा असेल याची ब्ल्यूप्रिंट मोदीजींनी त्या ठिकाणी घेतली. आपण पाहतो की शिंदे आणि फडणवीसांचं सरकार राज्यामध्ये गेली 2.5 वर्ष ज्या पद्धतीने भकास महाराष्ट्र होता त्याचं कुठेतरी आता विकासाच्या ट्रॅकिंगवरती नेण्याचं काम आपल्या या दोन्ही शिलेदारांनी त्या ठिकाणी केलं आहे. हे जनसंपर्क कार्यालय माझ्या एकटीचे नसून आपणा सर्वांचे आहे अशी माझी भावना आहे. आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीने प्रयोग केल्याबरोबर आदरणीय चित्राताई वाघ यांनी अनेक कार्यालयाच्या उद्घाटनाला येण्याची मागणी केली. एवढ्या मोठ्या पदावर असून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ताई त्या कार्यक्रमासाठी आल्या, त्याबद्दल ताई मी आपली मनपूर्वक आवडले. गेली अनेक वर्षे कार्यकर्ती व पदाधिकारी म्हणून काम करत असताना जनतेशी संपर्क साधण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले एक जनसंपर्क कार्यालय असावे अशी इच्छा होती. आज माझी ती इच्छा माझ्या पतींच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आणि ते होत असताना एक आदर्श महिला म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते अशा चित्रकांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होत आहे हे मी माझे भाग्य समजते. हे कार्यालय उघडण्याचा उद्देश हाच आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. तसेच माझ्या परिसरातील व शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात या कार्यालयाचा नक्कीच उपयोग होईल. आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, माझ्या परिसरातील नागरिक व शहरातील नागरिक, बंधू भगिनी तसेच सर्व पत्रकार बंधू भगिनी माझ्या निमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।